नमस्कार. आजपासून आपण दुसरे सत्र यातलं पहिलं प्रकरण म्हणजे आपलं प्रकरण नंबर 10 चॅप्टर नंबर 10 बहुपदींचा भागाकार, ज्याला मला इंग्लिशमध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स असं म्हणतात. फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल्स. आता इन द प्रिव्हियस स्टँडर्ड ऑलरेडी वी लर्न म्हणजे आपण बैजिक राशीवरील दॅट मीन्स द अल्जेब्रिक एक्सप्रेशनवर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच बैजिक राशीच्या गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या क्रिया आपण अभ्यासलेल्या आहेत ऑलरेडी. आता आपल्याला शिकायचंय बहुपदींचा भागाकार म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. तिची व्याख्या काय आहे ते आपल्याला शिकायचं. आता बहुपदीची जी व्याख्या आहे, एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक ही पूर्ण संख्या असते. एका बघा बरं का, एका चलातील एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदाचा घातांक, प्रत्येक पदातील चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तर त्या बैजिक राशीला किंवा त्या राशीला एका चलातील बहुपदी आहे असं म्हणतात. ती राशी एका चलातील बहुपदी आहे असे म्हणतात. एक व्याख्या समजून घ्या. एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तिला एका चलातील बहुपदी असं म्हणतात. हिज डेफिनेशन इज इंडेक्स ऑफ ईस्टर्न. Index of Eastern of an algebraic expression. Algebraic expression म्हणजेच बैजिक राशी. इंडेक्स म्हणजे घात. Index of each term of an algebraic expression is whole number. Algebraic expression in one variable म्हणा वाटलं असतं. Algebraic expression in one variable is whole number. Then that expression is called polynomial in one variable. पहा, इंडेक्स म्हणजे घातांक, होल नंबर म्हणजे स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3. 1 पासून स्टार्ट झालं तर नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या म्हणतात याला. आणि याला होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण म्हणजे होल नंबर किंवा पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होतात. 0 1 2 3 4 स्टार्ट फ्रॉम 0. इंडेक्स म्हणजे घातांक, चलाचा घातांक ऑफ ईस्टर प्रत्येक पदाचा आणि ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल. बैजिक राशी, एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदाचा घातांक जर पूर्णांक असेल, होल नंबर असेल तर तिला काय म्हणतात? पॉलिनॉमियल म्हणतात. फॉर एक्झाम्पल पुस्तकातच गणित घेतो बघा. x² + 2x + 3 x² + 2x + 3 3y घन अधिक 2y² + 2y² अधिक y अधिक 5 ही दोन उदाहरणे आहेत. पहा, एकच चल आहे बघा. x इथं y आणि इथं इंडेक्स 2 आहे बघा. इथं 1 आहे, इथं 0 आहे. इथं तुम्ही म्हणा इथं चलाचा घातांक 2 आहे, इथं चलाचा घातांक 1 आहे. इथं चल नाहीये. जिथं चल नसतं तिथं चल असतं, पण त्याच्या चलाचा घातांक हा 0 असतो. x⁻⁴ x चा शून्य घात हा 1 असतो. हा चला घातांकाचा नियम आहे, रूल ऑफ इंडायसेस. त्यामुळे इथं चल आहे पण घातांक 0 आहे, इंडेक्स 0 आहे. 2 1 0 आर द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन ईस्टर्न. प्रत्येक पदामध्ये चलाचा घातांक 2 1 0 आहे. इथे 3 2 इथं 1 आहे आणि इथं 0 आहे. दीज आर द होल नंबर्स. हे पूर्णांक संख्या आहेत या, आणि म्हणून ही काय आहे? बहुपदी आहे. काय आहे? बहुपदी आहे. आता बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल्स आहे. समजा
एक्स रेस टू 1 हा प्लस 1, यालाच आपण रूट एक्स प्लस 1 म्हणतात. दोन्ही सेम बघा बरं का. एक्स चा 1/2 घात अधिक 1 आणि वर्गमध्ये x अधिक 1, वर्गमूळ म्हणजे x चा 1/2 घात. मग ही बहुपदी आहे का? इज दॅट इट इज अ पॉलिनॉमियल, येस ऑर नो? तर इट इज नॉट पॉलिनॉमियल. का बरं ही बहुपदी नाही? हिचा घातांक 1/2 आहे, 1/2 आणि इथं काय इथे 0 बरोबर. पण 1/2 ही पूर्णांक नाही, इज नॉट अ होल नंबर. इथे इंडेक्स म्हणा घातांक, घातांक 1/2 ही पूर्णांक नाही. इंडेक्स 1 ऑफ इज नॉट होल नंबर, सो दॅट्स व्हाय इट इज नॉट पॉलिनॉमियल. म्हणून ही बहुपदी नाही. समजा असं असेल, ही आहे का बहुपदी? नाही, कारण हिचा घातांक -1 आहे, -1 अधिक 0 आहे. यापैकी इथं तुम्ही म्हणणार इंडेक्स -1 इज नॉट होल नंबर, सो इट इज नॉट पॉलिनॉमियल. मराठीत म्हणणार घातांक -1 ही पूर्णांक संख्या नाही, म्हणून ही बहुपदी नाही. असं जर आलं, ही बहुपदी आहे का? तर ही पण बहुपदी नाही, कारण छेदस्थानी x आहे. हा x वर घेतला तर त्याचा घातांक -1 होईल. छेदस्थानी x आहे, तो वर घेतला त्याचा घातांक -1 होईल. आणि -1 घात -1 इज नॉट होल नंबर. -1 ही पूर्णांक संख्या नाही, म्हणून ही बहुपदी नाही. दॅट इज नॉट पॉलिनॉमियल. आता ही झाली व्याख्या बहुपदीची. त्यामुळे आता तुम्हाला बहुपदी ओळखता आली पाहिजे. आता आपल्याला पाहायचंय डिग्री. डिग्री म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, जिला बहुपदीची कोटी म्हणतात. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल पहा, चलाच्या सर्वात मोठ्या घाताला, चलाच्या सर्वात मोठ्या घाताला बहुपदीची कोटी असे म्हणतात. चलाच्या सर्वात मोठ्या घाताला हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट म्हणजे मोठी, इंडेक्स म्हणजे घात, व्हेरिएबल म्हणजे चल, चलाच्या सर्वात मोठ्या घाताला कॉल्ड डिग्री म्हणजे कोटी असे म्हणतात. आता या ठिकाणी दोन पॉलिनॉमियलची किंवा बहुपदीची उदाहरण घेतलेली बघायची. आता मला सांगा, इथं घातांक 2 आहे, इथे 1 इथे 0 आहे, म्हणजे याची कोटी म्हणजे डिग्री किती आहे? 2. इथं किती आहे? हायेस्ट 3 आहे, याची डिग्री किती आहे? 3. कळतंय का डिग्री? इज दॅट क्लिअर? ओके. डिग्री तुमच्या लक्षात आली असं गृहीत धरतो. आता समजा 3x² + 4x, 3x² अधिक 4x, सांगा बरं याची डिग्री किती? म्हणजे कोटी किती? 2 बरोबर. त्यानंतर पुढचं 7x³ प्लस 5x प्लस 4x⁵5 प्लस 2x². बघा बरं, 3 आहे, 1 आहे, 5 आहे, 2 आहे, 3 आहे, 1 आहे, 5 आहे, 2 आहे. सांगा कोटी मोठा कोण आहे सगळ्यात? 5. म्हणून कोटी 5 आहे, म्हणजे डिग्री 5, हायेस्ट 5 आहे. अशा पद्धतीने तुम्ही डिग्री सांगू शकता किंवा कोटी लिहू शकता. मला असं वाटतं बहुपदी तुम्हाला समजली असेल. बहुपदी 3 प्रकार होते बघा, आपण शिकलो होतो. नुसतं 6x 5 -11 8x² 6y³ हे जे आहे इट इज मोनोमियल. हिला एकपदी म्हणतात. काय म्हणतात हिला? एकपदी म्हणतात. इथे एकच पद आहे बघा, फक्त गुणाकार ही क्रिया आहे बघा. 6 आणि 6 आणि 1 च्या मध्ये मल्टिप्लिकेशन गुणाकार आहे. ओनली वन मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, फक्त गुणाकार क्रिया आहे. इथं 5, फक्त 5च आहे. वजा 11 8 गुणिले x गुणिले x, x चा वर्ग म्हणजे x चा 2दा गुणाकार. 6 गुणिले y गुणिले y गुणिले y, म्हणजे फक्त एकच पद असतं. ओनली वन टर्म इज देअर. एकच पद आहे. काही म्हणतील सॉरी तर दोघं दिसते, पद नाहीत ते.
त्या ठिकाणी गुणाकार क्रिया आहे म्हणजे ती एकत्रच होणार आहे. याला म्हणतात एकपदी, याला म्हणतात मोनोमियल. याची कोटी किंवा याची डिग्री किती आहे? 1. आता याची डिग्री किती बरं? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इथं अक्षर आहे, व्हेरिएबल आहे, पण त्याचा घातांक किती असतो? इंडेक्स किती असतो? 0. इथे x आहे, इथे x आहे पण डोक्यावर 0 आहे, म्हणजे याची डिग्री किती असायला हवी? 0. याला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात, स्थिर बहुपदी म्हणतात याला, स्थिर बहुपदी. काय म्हणतात याला? स्थिर बहुपदी. स्थिर बहुपदीची कोटी किंवा डिग्री 0 असते. किती असते? 0. आणि नुसत्या शून्याला, 0 या बहुपदीला झिरो पॉलिनॉमियल, 0 या बहुपदीला, 0 या 0 या पॉलिनॉमियलला डिग्री नसते. वी कांट डिफाइन इट. 0 ला डिग्री नसते, पण याची डिग्री 0 असते. लक्षात येते का तुमच्या? याची डिग्री 0 असते. इथं किती आहे? याची कोटी 0, याची कोटी 0, याची कोटी किंवा डिग्री किती? 2, याची कोटी किंवा डिग्री किती? 3. म्हणजे तुम्हाला आता पॉलिनॉमियल, मोनोमियल कळलं. आता बायनॉमियल, द्विपदी. 2 पद असते, 2. 2 टर्म्स आर देअर. 2 पद असतील, 2 टर्म्स असतील, सो दॅट पॉलिनॉमियल म्हणजे पॉलिनॉमियल हॅव्हिंग 2 टर्म इज कॉल्ड बायनॉमियल. पॉलिनॉमियल हॅव्हिंग 1 टर्म इज कॉल्ड मोनोमियल. 1 पद असणाऱ्या बहुपदीला एकपदी म्हणतात, 2 पद असणाऱ्या बहुपदीला द्विपदी म्हणतात, 3 पद असणाऱ्या ट्रायनॉमियल त्रिपदी असं म्हणतात. 3 पद असतील तर त्रिपदी, 2 असतील तर 2 पदी, 1 असेल तर 1 पदी. नाव असेल त्याची, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनोमियल म्हणजे एकच, बायनॉमियल म्हणजे 2 आणि ट्रायनॉमियल म्हणजे 3. आता 2 टर्म्स पाहिजे, 2 टर्म्स. 6x - 5 -11 + 8x². दोघं एकत्र गेले, म्हणजे दोन मोनोमियल प्लस मायनस जोडले की बायनॉमियल तयार होते. 2 एकपदी अधिक पदचिन्हाने जोडले की द्विपदी तयार होते. These are the binomials. हे 2 नंबर आहे बघा, 2 2 2 2. आता याची डिग्री किंवा कोटी किती आहे? 1. इथं बघा, इथं 0 1 2 म्हणजे डिग्री किती? कोटी किती? 2. याची डिग्री 3 आणि याची किती आहे? 4 म्हणजे 4. आता ट्रायनॉमियल ठीक आहे, एकत्र केले समजा, तेव्हा 1 2 3 8x² + 6x - 5 8x² अधिक 6x - 5 5m चा चौथा घात वजा 8m चा वर्ग वजा 5 9x चा चौथा घात वजा 8x चा तिसरा घात वजा 7. बघा 3 पद घेतले, 3 घेतले. 8x चा चौथा, 9x चा चौथा वजा 8x घन वजा 7 9x4 - 8x3 - 7 1 2 3 1 2 3 1 2 3 3 पद आहेत. 3 टर्म्स आर देयर, सो इट इज अ ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी. याची किती आहे डिग्री किंवा कोटी? 2. याची डिग्री कोटी 2 4 4, याची 4. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 प्रकार तुम्हाला मी सांगितले आपल्या अभ्यासात. त्यांनी दिलेले नाही बेसिक मध्ये, कारण ते पहिलं झालेले असं त्यांनी गृहीत धरले. आता आपल्याला शिकायचंय पहिलं एकपदीला एकपदीने भागणे. एक पद मध्ये बाई डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. टू डिवाइड a monomial by monomial म्हणजे एक पदीला एक पदीने भागणे. आता भागाकार बघण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं बेसिक पाठीमागचं बेरीज वजाबाकी कशी करायची, ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन करायचं कसा करायचा ते आपण पाहूयात. पहा, सगळ्यात महत्वाचं सजातीय पद असले पाहिजे, एका जातीचे पद असले पाहिजे. म्हणजे चल हे त्याच्या घातांकासहित सारखं असलं पाहिजे. चल हे म्हणजे समजा 4x² आणि 6x², 4x² - 6 असे बघा, 4x² - 6x². इंडेक्स सेम, व्हेरिएबल सेम, दीज आर कॉल्ड लाईक टर्म्स. याला लाईक टर्म्स म्हणतात, याला सजातीय पद म्हणतात. तर आणि तरच तुम्हाला यांची बेरीज वजाबाकी करता येते. नीट पहा, ऍडिशन
अँड सबट्रॅक्शन. बरोबर आहे का? 5a मायनस 5a प्लस 8a 9m रेस टू 3 मायनस 10m रेस टू 3 6x रेस टू 4 प्लस 2x रेस टू 4. बघा पहिलं बघा 4x चा वर्ग वजा 6x चा वर्ग. अक्षर सारखं, घातांक सारखा, व्हेरिएबल सेम, इंडेक्स सेम, इट इज अ लाईक टर्म. या सजातीय पद आहे, मग अक्षर तसंच राहील x स्क्वेअर, x चा वर्ग अधिक 4 वजा 6, चिन्ह समान, वजाबाकी करू. 6 तून 4 गेले 2, मोठ्याचं चिन्ह वजा, साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 6 तून 4 गेले 2, मोठ्याचं चिन्ह वजा, साइन डिफरंट, सबट्रॅक्शन, गिव्ह द बिगर साइन. जर संपलं इथे सजातीय पदे लाईक टर्म्स हे तसंच ठेवा. 5 अधिक 8 8 आणि 5 13. m घन m क्यूब सेम आहे. बरोबर. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन, चिन्ह समान, इथं असमान चिन्ह आहे 10 9 वजाबाकी करा. समान चिन्ह असतील तर बेरीज करा, साइन सेम ऍडिशन. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करा, साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 10 तून 9 गेला 1, मोठ्या चिन्ह वजा. इथं बघा x रेस टू 4 x रेस टू 4 x चौथा घात x चौथा घात, सजातीय पद येतं, लाईक टर्म्स आहे. 6 अधिक 2 8. अशा पद्धतीने आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. हे झालेलं आहे पूर्वी. पण गुणाकार करताना हेच दोघांचा गुणाकार घेतो. बघा मी समजावू द्या, नवीन गणित घेतो. 5a स्क्वेअर इंटू 8a स्क्वेअर गुणाकार भागाकार करताना मात्र घातांकाचे नियम वापरावे लागतात. घातांकाचे नियम, रूल ऑफ इंडायसेस. गुणाकार भागाकार करताना म्हणजे चलांच्या आता बघा संख्यांचा गुणाकार करा. 24 इथे x चा 1 घात x चा 1 घात आहे, म्हणजे x चा किती घात होईल 2. घातांकाचा नियम आहे बघा, a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n. वरच्या घातांकाची बेरीज a रेस टू n इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. घातांकाची x 1 अधिक 1 2 संपलं. 5 8 40. a चा दुसरा घात आहे म्हणजे 2 2 4 होईल. a स्क्वेअर 2 प्लस 2 4 9 8 72. m रेस टू 3 m रेस टू 2 म्हणजे m रेस टू 5 होईल. 3 आणि 2 5 होईल बघा. म्हणजे गुणाकार करताना घातांकाची बेरीज करायची, ऍडिशन ऑफ देअर इंडायसेस. आणि भागाकार करताना मात्र 3 1 3 3 2 6 संख्यांचा भागाकार करा, डिवाइड द नंबर्स. आणि रूल ऑफ इंडायसेस तिथं हा भागाकारचा नियम वापरायचा. a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. मग आता बघा m चा 4 तून गेले 2 घात राहील बघा. अशा पद्धतीने अजून एखादं गणित बघा. 45 m क्यूब डिवाइड बाय 5m स्क्वेअर. बघा 45 यामाचा घनछेद 5 यामाचा वर्ग. 5 1 5 5 9 45. m घन आणि m वर्ग 3 2 गेला यामाचा 1 घात. m रेस टू 3 m रेस टू 2 3 मायनस 2 1. किंवा 2 2 कॅन्सल झाले, 1 m शिल्लक राहिला. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार करता आले पाहिजे. आता याचा उपयोग आपल्याला भागाकारामध्ये करायचा आहे. बहुपदीचा भागाकारामध्ये म्हणजे एक पदे भागणे, टू डिवाइड, मोनोमियल बाय मोनोमियल, याची काही गणितं घेतो बघा मी आता. नीट समजून घ्या. आणि लगेच आपण टू डिवाइड, पॉलिनॉमियल बाय मोनोमियल ते पण घेणार आहोत. 2 प्रकार घेतले बघा मी बरोबरच. टू डिवाइड पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल म्हणजे एक बहुपदीला एकपदीने भागणे. बहुपदीला एकपदीने भागणे. आता बघा काही गणित घेतो लगेच. प्रश्न असेल डिवाइड किंवा भागाकार करा.
आधी पहिल्या प्रकारची गणित घेतो 4, मग दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. खूप सोपं आहे खूप. बघा मांडताना आपल्याला असं मांडावं लागेल. बघा 15p चा घन आणि भागिले 3p 15p³ - 3p असं मांडलं. आपण मांडताना असं मांडायचं. ओके, हे असं मांडलं 3 × 15. बघा बरं 5 राहिला. p घन p चा 1 घाते म्हणजे p चा 3तून 1 गेला 2 राहतील. 1 p कॅन्सल होईल, वर 2p राहतील ना, म्हणजे हा भाग होईल 5p चा वर्ग. असा भागाकार करून पाहिला. आता या दोघांचा गुणाकार करायचा. बघा 3p गुणिले 5p वर्ग 5 × 3 = 15. आता शिकवलं मी गुणाकार करताना. आणि गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते. ऍडिशन ऑफ देअर इंडायसेस. p 1 + 2 3 म्हणजे 15p⁻³ 15p चा घन आहे तो याच्या खाली मांडायचा. याचं अधिक चिन्ह आहे. आपण वजा करायचे. चिन्ह खालचं जो आहे ते चिन्ह बांधायचं अधिकचं होईल वजा. बघा 15pq नवीन चिन्ह घ्यायचं -15pq. 15p चा घन नवीन चिन्ह वजा 15p चा घन. चिन्ह वेगळी आहेत बघा, बाकी सगळं सेम आहे. याला अपोजिट टर्म म्हणतात, विरुद्ध पद म्हणतात याला. आणि विरुद्ध पदांची बेरीज ही 0 असते. त्यामुळे दोघं जर कॅन्सल होतील ना तर 0 येईल. इथं भागाकार याला कोशंट म्हणतो पण इंग्लिशमध्ये. याला मराठीत भागाकार म्हणतो, याला बाकी म्हणतो, याला भाजक म्हणतो, याला भाज्य म्हणतो. भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. इंग्लिशमध्ये डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट आणि रिमाइंडर. बघा 2-3 भागाकार हे करू आता. पहा सेम -36x⁴ आणि -9x वजा 36x⁴ वजा 9x. बघा वजा 36x⁴ आणि भागिले वजा 9x. भागाकार असो नाही तर गुणाकार. 1 वजा चिन्ह असेल तर वजा राहील, 2 वजा चिन्ह असतील तर प्लस म्हणजे अधिक होईल. 1 मायनस 2 असतील तर प्लस, 3 असतील तर मायनस, 4 असतील तर परत प्लस. मग हे वजा वजा कॅन्सल होईल. 9×36 4 शिल्लक राहील. वर 4 होते, खाली 1 होते, 1 कॅन्सल होईल म्हणजे x⁻³ राहील. x चा तिसरा घात 4x चा तिसरा घात. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 4x चा तिसरा म्हणजे 4x³ इंटू गुणिले -9x म्हणजे वजा 9x. गुणाकार 1 वजा चिन्ह म्हणून वजा. संख्यांचा गुणाकार 4 × 9 = 36 आणि अक्षरांचा गुणाकार म्हणजे घातांकांची बेरीज. 3 आणि 1 4 होईल. x⁴ x चा चौथा घात. वजाचं चिन्ह बदलून टाका, अधिक. बरोबर. हे वजा 36 आहे, हे अधिक 36 आहे म्हणजे उत्तर किती 0. येते का लक्षात? परत बघा 5m² / -m 5m² छेद 5m² भागिले वजा m. भागाकारामध्ये एकच वजा चिन्ह आहे म्हणजे 1 मायनस साइन म्हणून मायनस म्हणजे वजा राहील. 5 तासच आहे. m वर 2 येते, खाली 1 आहे. 1 m गेला म्हणजे एकच m राहील किंवा 2 - 1 1. 2 वजा 1 1 कसंही म्हणा. हा पुढचा घात. या दोघांचा गुणाकार वजा m गुणिले वजा 5m वजा m गुणिले वजा 5 -m × -5m. गुणाकार 2 मायनस साइन 2 वजा चिन्ह आहे म्हणजे उत्तर अधिक होईल. संख्या फक्त 5 आहे आणि m चा किती घात होईल? m⁻⁴ m⁻⁴ m⁻². m चा 1 घात अधिक गुणिले m चा 1 घात 1 अधिक 1 2 घात. अधिकचं चिन्ह बदला. बघा 5m चा वर्ग वजा 5m चा वर्ग उत्तर आलं 0. हे फक्त असं लिहिलं. वजा 20y चा 5वा घात आणि 2y चा 3रा घात. बरोबर आहे का? बघा एकच वजा नाही म्हणून वजा 10 पण राहिलं आणि 5 3 गेले 2 राहतील ना. या माणसाचं y चा बरोबर आहे का? y⁵ y⁵3 5 - 3 2 राहतं. 5 3 गेले 2 म्हणून वजा 10y² -10y². आता -10y² इंटू गुणाकार. या दोघांचा गुणाकार इथं मांडायचा आहे. 1 मायनस साइन म्हणून 1 वजा चिन्ह आहे म्हणून वजा
हे 20 होईल आणि वायचा 3 आणि 2 5 घात होईल. वजाचं अधिक 0 येईल. का बरं 0 येईल? सेम आहे, फक्त चिन्ह वेगळं आहे बघा. इथं वजा 20 वायचा 5वा घात अधिक 20 वायचा 5वा घात -20 y raised to 5 plus 20 y raised to 5. आन्सर इज 0. रिमाइंडर इज 0. अशा पद्धतीने बघा एक पदीने भागणे डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. आता आपण बहुपदीला एक पदीने म्हणजे डिवाइड पॉलिनॉमियल बाय मोनोमियल याचे 2-3 मिनिटं घेऊ आणि मग आपण थांबूया. हा लक्ष द्या फक्त 3च गणित घेतो. पुढे जसं राज काय गणित घेऊ आपण 15 y raised to 4 10 y raised to 3 3 y raised to 2 बघा 15 y चा घात अधिक 10 y चा घन वजा 3 y वर्ग भागिले 5 y वर्ग 12 p घन 6 p वर्ग 4 p भागिले 3 p वर्ग. त्यानंतर 3 गणित आहेत. 5x चा चौथा घात वजा 3x चा घन 4x वर्ग अधिक 2x वजा 6 भागिले x वर्ग. या ठिकाणी बघूयात आपण हे 3 गणित. तुम्हाला जर समजलं ठीकच आहे, म्हणजे तुम्ही 8-10 पॉईंट करू शकाल. बघा बरं 15 y चा चौथा 10 y चा तिसरा 3 y चा वर्ग भागिले 5 y वर्ग. मांडणी कळली का? आता बघा पहिलं पद घ्यायचं 15 y चा चौथा आणि 5 y चा वर्ग 15 y raised to 4 upon 5 y raised to 2 5 3 का 15 आणि 4 2 गेले 2 म्हणजे 1000 पहिला प्लस साइन म्हणून अधिक चिन्ह आहे 3y वर्ग. आता तुम्हाला याचे शॉर्टकट सांगतो. या दोघांचा गुणाकार एवढाच येणार 100%. बघा 3y वर्ग आणि 5y वर्ग. बघा बरं 3 5 15 y चा वर्ग म्हणजे y स्क्वेअर y raised to 4 आलं. बघा बरं सेम येतच अधिकचं चिन्ह वजा केलं आणि इथं 0. पुढचा घ्यायचा 10y क्यूब. पुढची 2 नंबरचा घेतो. आता याने भागायचं अधिक 10y चा घन आणि 5y वर्ग 10y क्यूब आपण 5y क्यूब 5 2 चा y चा घन y चा वर्ग म्हणजे y raised to 1 3 2 गेला 1 बरोबर का. प्लस 2y म्हणजे अधिक 2y झाला पुढचा भाग. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आयडिया. आता हा परत याला गुणायचं बरं का 2y गुणिले 5y वर्ग 2 पंचे 10 आणि y चा 1 आणि 2 म्हणजे y घन होईल y क्यूब अधिक चा वजा हे अधिक आणि हा वजा म्हणजे 0 येईल -3y स्क्वेअर वजा 3y वर्ग छेद 5y वर्ग 1 5 नाही म्हणून वजा 3 ला 5 ला भागत नाही म्हणून हे असंच 3 भागिले 5 3/5 आणि y वर्ग गेले म्हणजे पुढचा भाग आहे -3/5 वजा 3/5 वजा 3/5 गुणिले 5y चा वर्ग 5 5 कॅन्सल 5 5 कॅन्सल वजा चिन्ह एकच आहे म्हणून वजा -3y स्क्वेअर मायनसचं प्लस होईल -3y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर वजा 3y वर्ग वजा अधिक केलं चिन्ह बदलले आपण वजा 3y वर्ग अधिक 3y वर्ग चिन्ह वेगळे आहेत म्हणजे विरुद्ध संख्या आहे. उत्तर 0 आलं. हा आला भागाकार बाकी भाज्य रिमाइंडर क्वेश्चन डिव्हायझर डिव्हिडंड. अजून दुसरे नीट समजून घ्या. खूप सोपं आहे खूप. हे मोठं गणित घेतो मी आता चला 5x raised to 4 3x cube 4x square plus 2x minus 6 divided by x square 5x चा चौथा घात वजा 3x घन अधिक 4x वर्ग अधिक 2x वजा 6. आता बघा पहिलं पद 5x चा चौथा घात भागिले x चा दुसरा घात. इथं चिन्ह वजा नाही त्यामुळे अधिक चिन्ह नाही 5 तासात x चा 4 तून 2 गेला किती राहील 2. हा पहिला भाग 5x चा दुसरा घात. आता याचा आणि याचा गुणाकार हाच येणार 100% चिन्ह सहित
5 एवढ्या वेळ सांगतो. इथं गुणाकार फक्त 5 आहे. x चा दुसरा x चा दुसरा घातांकांची बेरीज म्हणजे x चौथा. x⁻² * x⁻². ऍड देअर इंडायसेस. x चा चौथा घात. बघा बरं सेम आला का नाही. इथं अधिक आहे, हा पण अधिक आहे. अधिक वजा 0. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. चिन्ह असमान आहे. अधिक वजा आहे, विरुद्ध संख्या आहे. अपोजिट टर्म्स, आन्सर इज 0. इथं पुढे आता शॉर्टकट करा. पुढचं सांगा -3x³ वजा 3x चा घन भागिले परत x वर्ग. हा एकच लक्षात असतं विभाजन. वजा 3 3 2 गेला 1 x चा 1 घात होईल. 3 - 2 1. पुढचा -3x. आता -3x म्हणजे वजा 3x गुणिले x वर्ग हेच येणार 100%. बघा बरं एकच वजा चिन्ह आहे आणि x चा घन होईल. वजाचा अधिक चिन्ह बदला. हे मायनस आणि हे प्लस, हे वजा आहे आणि अधिक आहे. उत्तर 0 कारण बाकी सगळं सेम आहे ना. पुढे अधिक 4x वर्ग प्लस 4x² प्लस 4x² आणि भागिले x². मला ते x² गेले म्हणजे काय झालं फक्त अधिक 4 प्लस 4 4 गुणिले म्हणजे अधिक चिन्ह तिथं 4x वर्ग होईल. चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, चिन्ह बदला. अधिक 4x वर्ग वजा 4x वर्ग प्लस 4x² मायनस 4x². आन्सर इज 0. पुढे कोण येतं प्लस 2x 6 पण घेऊन टाका, विसरून राहायचा. आता इथे x² x वर्ग आहे, याची कोटी किंवा याची डिग्री 2 आहे. इंडेक्स 2 आहे ना हायेस्ट. आणि याची डिग्री किती हो दोघांची 1 आहे. 1 याची कोटी किती 1. मग ज्याला भागायचं आहे त्याची कोटी कमी आहे भाजकापेक्षा, डिवायझर पेक्षा याची कोटी कमी, याची कोटी कमी आहे ना. जेव्हा याची कोटी जास्त असते त्यावेळेस भागता येत नाही. याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 1 आहे. याची डिग्री मोठी असल्यामुळे इथे पुढे भागता येत नाही. याची कोटी याच्या कोटीपेक्षा जास्त आहे म्हणजे भागाकार संपला. कळलं का. आता या ठिकाणी रिमाइंडर म्हणजे बाकी 2x - 6 आणि भागाकार म्हणजे कोशंट काय आहे 5x² - 3x + 4. भागाकाराला 5x वर्ग वजा 3x अधिक 4 आणि बाकी आली 2x वजा 6. रिमाइंडर आणि कोशंट. अजून एक गणित बघा चेक करून समजून घेऊ. बघा पहिल्यांदा 12p घन आहे भागिले 3p वर्ग 12p³ आपण 3 चौक 12. साइन काय चिन्ह नाही इथे. p घन 3 2 गेला 1 राहील म्हणजे पहिला 4p चा 1 घात. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ह्या दोघांचा गुणाकार असं घ्या ना. या अधिक हे म्हणजे वजा होईल, हे 0 आलं बरोबर. 6p² - 3p² वजा 6p वर्ग भागिले 3p वर्ग. एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा, एकच वजा चिन्ह आहे. 3 2 6 म्हणजे 2 आणि p वर्ग गेले म्हणजे पुढचा भागी वजा 2. ह्या वजा 2 ने याला गुणलं. गुणाकार एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 3 6 वजाचा अधिक होईल. वजा 6p वर्ग अधिक 6p वर्ग बाकी 0 आहे. पण विरुद्ध संख्या आहे. पुढचं खाली घ्या. याची कोटी 1 आहे म्हणजे डिग्री 1 आहे आणि याची डिग्री 2 आहे म्हणजे कोटी 2 आहे. याची मोठी आहे भागता येत नाही, संपलं. मग भागाकार आणि बाकी कोशंट आणि रिमाइंडर 4p वजा 2 4p - 2 आणि बाकी 4p म्हणजे 4p. ठीक आहे या ठिकाणी थांबूयात. तुम्ही 10.1 सोडवा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूयात. ठीक आहे थांबूयात.